जैन मित्रांनो, नमस्कार मित्रांनो. बघा, अग्निवीरची ऍड आलेली आहे. 13 तारखेपासून फॉर्म भरण्याची मुदत पण चालून गेली प्रोसिजर. ती आता आहे मार्च पर्यंत. तर आता ते बऱ्याच विद्यार्थ्यांचे कॉल मेसेज येत राहतात की सर अग्निवीर भरती बद्दल थोडासा व्हिडिओ बनवा, कारण की विद्यार्थ्यांचा आता आपल्या फॉलोअर्स मध्ये पण विश्वास खूप आहे. मग अग्निवीर बद्दल माहिती सांगा की अग्निवीरचं क्वालिफिकेशन काय असेल, शिक्षण, अग्निवीरचे पेपर कसा होणार, पेपरचा पॅटर्न काय राहील, निगेटिव्ह कसा राहील, उंची किती लागतं, वजन किती लागतं, असं भरपूर विद्यार्थ्यांचे डाऊट आहे. कारण का अग्निवीर भरती 17.5 वर्षाचा पुढचा विद्यार्थी देत असतो, त्याला या गोष्टींची माहिती नसते. म्हणून प्रिय मित्रांनो, या डिटेल माहिती देणार आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये. कृपया करून व्यवस्थित ऐका की माहिती कशा पद्धतीने अग्निवीर भरतीची प्रोसिजर कशी होते आणि काय कशा पद्धतीने केलं गेलं, एक्झाम पॅटर्न, पेपर काय. तर प्रिय मित्रांनो लक्ष द्या. तर अग्निवीर भरती 2024 ची, आता ही 2024 ची भरती निघालेली. त्यामध्ये सर्वात पहिली सुरुवात फॉर्म भरण्याची सुरुवात कधीपासून आहे, तर फॉर्म भरण्याची सुरुवात आहे 13 फेब्रुवारी पासून. तर प्रिय मित्रांनो, डॉक्युमेंट जे तुम्ही आहेत, तुम्हाला डॉक्युमेंट बद्दल माहिती असेल तर त्या सांगणारच आहे. तर 13 तारखेपासून फॉर्म भरण्याची मुदत चालू झालेली आहे. त्याच्यानंतर वय, सर्वात पहिले मुद्दा आहे वय. वय याला आहे 17 वर्ष 6 महिने, त्यालाच म्हणतात 17.5 वर्ष. आणि शेवटचं आहे 21 वर्ष. 17.5 ते 21 पर्यंत जे दरम्यान ज्याचं वय असेल तो विद्यार्थी अग्निवीरची एक्झाम देऊ शकतो. मग सर कुठल्या कुठल्या, तर ते पण सांगतो. 1/10/2003 जन्मतारीख, हा लक्ष दे, 1/10/2003 ते 1/4/2007 या दरम्यान ज्याचं पण वय बसतंय त्या विद्यार्थ्याने अग्निवीरला ऍप्लिकेशन करू शकतो. हा एक मुद्दा क्लिअर झाला. यस. दुसरा मुद्दा, परीक्षा पद्धती कशी असेल अग्निवीरची. परीक्षा पद्धती अग्निवीरची असणार, सर्वात पहिले ऑनलाईन पेपर आहे. ऑनलाईन पेपर आहे सर. मग ऑनलाईन पेपर कशा पद्धतीने काय राहणार आहे, सर्वात पहिले स्टेप समजून घ्या. पहिले पेपर होईल. दुसरा मुद्दा आहे शारीरिक चाचणी होईल, ग्राउंड होईल. तिसरा मुद्दा आहे कागदपत्र तपासणी. आणि चौथा मुद्दा आहे मेडिकल. मेडिकल सर्वात शेवटी होतं. या पद्धतीने अग्निवीरची प्रोसिजर आहे. त्याच्यानंतर प्रिय मित्रांनो, शिक्षण काय लागतं अग्निवीरसाठी. शिक्षण लागतंय अग्निवीरसाठी जीडी साठी 10वी पास. लक्ष द्या, ऐक दादा, जीडी साठी 10वी पास. आणि त्याला 45% पाहिजे, कमीत कमी 10वीला किती टक्के पाहिजे, 45%. यासाठी एवढं जीडी साठी आहे. त्याच्यानंतर टेक्निकल साठी काय क्वालिफिकेशन आहे सर, तर टेक्निकल साठी 12वी पास आणि 50% त्यांना पाहिजे कमीत कमीत. त्याच्यानंतर टेक्निकलला बघा हे सब्जेक्ट हे पाहिजे, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ आणि इंग्लिश हे सब्जेक्ट तुला पाहिजे तिथं. त्याच्यानंतर क्लर्क साठी 12वी पास आणि पर्सेंटेज 60% पाहिजे. माहिती समजते, लागलेस माहिती समजली नसेल तर हा व्हिडिओ पुन्हा बघ दादा एकदा, कशा व्यवस्थित काय पद्धतीने कशी माहिती लागते. त्याच्यानंतर प्रिय मित्रा, अजून तुला महत्वाचं आहे ट्रेडमन सर. ट्रेडमन साठी काय क्वालिफिकेशन लागते, ट्रेडमन साठी लागते 10वी पास आणि 8वी पास. त्याच्यानंतर सर परीक्षा पद्धत कशी आहे, म्हणजे कशा पद्धतीने ते पॅटर्न घेणार आहेत. तर परीक्षा पद्धत अशी मित्रा, जीके. आता लक्ष द्या, जीकेचे 15 प्रश्न असतील. या 15 प्रश्नांना, एका प्रश्नाला 2 मार्क, 15 प्रश्नांचे 30 मार्क होतील. त्याच्यानंतर सायन्स आहे, सायन्सचे 15 प्रश्न आहेत, त्याला 15 दुने 30, याचे 30 मार्क झाले. त्याच्यानंतर गणित आहे, गणिताचे 15 प्रश्न, 15 दुने 30, याचे पण 30 मार्क झाले. आणि बुद्धिमत्ता 5 प्रश्न आहेत, त्याला 10 मार्क. असं प्रश्नांचे एकूण जर केली तर 50 प्रश्न होतात. आणि मार्कांची जर एकूण केली तर त्याला होतात 100 मार्क. सर हे पण समजलं. मग सर ही परीक्षा पद्धती, याला निगेटिव्ह मार्किंग आहे का. यस आहे, 0.25%, म्हणजे एकास 4. मग हे 0.25% निगेटिव्ह मार्किंग आहे. तर ही तुम्हाला समजा. त्याच्यानंतर उंची सर, सर्वात पहिले उंची, बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती नाही उंची कशी. उंची आहे जीडी साठी, लक्ष दे प्रिय मित्र, विद्यार्थ्यासाठी उंची जीडी साठी 170 सेंटीमीटर, छाती लागेल 77 न फुगवता आणि 5 सेंटीमीटर फुगून लागेल. 77 प्लस करून घे दादा किती लागणार आहे, 82 सेंटीमीटर. त्याच्यानंतर क्लर्क साठी उंची कमी आहे. क्लर्क साठी उंचीला सवलत दिलेली आहे, ती दिलेली आहे 162 सेंटीमीटर आणि त्याचं पण 77 छाती आणि फुगून 5 सेंटीमीटर. त्याच्यानंतर ट्रेडमन साठी 170 सेंटीमीटर, त्याला पण सेम छातीचा कॅरेक्टर आहे, 77 प्लस 5. म्हणजे हा मुद्दा कळतोय दादा काय म्हणतोय मी, सर्वात पहिले समजून घे. कारण की हे जे विद्यार्थी आहेत तिथं अग्निवीर भरती करणारेच विद्यार्थी आहेत म्हणून त्या विद्यार्थ्यांमध्ये जाऊनच व्हिडिओ बनवून म्हटले की जेणेकरून त्यांनाही समजेल कशा पद्धतीने काय. त्याच्यानंतर ग्राउंडचं कसं आहे सर, सर्वात पहिले ग्राउंड कसं होणार आहे या अग्निवीरचं ग्राउंड होणार आहे प्रिय मित्रांनो 5:30 आउट ऑफ 5:30 मध्ये जर आला, 5:30च्या अगोदर विद्यार्थी पोहोचतोय त्याला 60 मार्क भेटणार आहेत. आणि 40 मार्काला पुलअप्स असणार आहेत. 10 पुलअप्स काढले तर त्याला 40 मार्क भेटतील. म्हणजे रनिंगचे झाले 60, पुलअपचे झाले 40, असे एकूण झाले 100 मार्क.
मग सर जर एखादा विद्यार्थी 5:30च्या आत नाही पोहोचला, पुढे गेला टायमिंग त्याचा, तर 5:30च्या पुढे 5:31 एक मायक्रो सेकंदही पुढे गेला, तर दादा त्याचा पुढचं आहे 48 मार्क, डायरेक्ट 12 मार्काची कटिंग आहे. किती मार्कांची कटिंग आहे? 12. म्हणून तुला 5:30 मध्ये जेवावं लागेल दादा. 5:30चा एक मायक्रो सेकंदही पुढे गेला तर डायरेक्ट 12 मार्क निगेटिव्ह होणार आहेत. मग 60 वरून डायरेक्ट 48 वर येणार आहेत. सर मग पुलअपचं त्याच प्रकारे असेल का? पुलअप्स यस, तुझं 10 पुलअप्स काढले दादा तुला 40 मार्क भेटतील. तर एक पुलअप्स कमी झाला म्हणजे 9 पुलअप्स काढले तर तुला भेटतील डायरेक्ट 33 मार्क. विचार कर, एक पुलअप्स निघाला आणि 7 मार्क तू मायनस येतोय. त्याच्यानंतर 8 पुलअप्स काढले, त्याच्यानंतर त्याला 27 मार्क आहेत. 8 पुलअप्स काढल्यावर 27, 7 काढल्यावरती 21 आणि 6 काढल्यावरती 16. म्हणजे पुलअप्स किती IMP आहेत. मग अग्निवीरचा जो विद्यार्थी असेल त्याला ग्राउंड प्लस त्याच्या हातांमध्ये पण जोर पाहिजे, कारण की प्लस 10 मार्काच्या अशा पद्धतीने. सर मग आता इथे विद्यार्थ्यांनी पण व्हिडिओ बघत असतील, सर मुलींबद्दल का नाही? तर मुलींसाठी हे सेम क्रायटेरिया आहे. फक्त तुम्हाला उंचीमध्ये लेडीजची उंची दिली त्यांनी 162 सेंटीमीटर म्हणजे 5 फूट 3 इंच लेडीजला ही उंची लागणार आहे. बाकी सेम क्रायटेरिया जे मुलांना आहे तो सेम परीक्षा पद्धती ते सर्व. मग सर आता एवढं आहे, एवढी प्रोसिजर आहे, तर आता पेपर कधी होईल? तर हा पेपर आहे एप्रिलमध्ये. लक्ष द्या प्रिय मित्रांनो, हा जास्त वेळ भेटला नाही यावेळेस. मागच्या वेळेस जर फॉर्म भरून 3-4 महिने वेळ भेटला होता, पण यावेळेस वेळ जास्त भेटला नाही. एप्रिलमध्ये पेपर म्हणजे तुमच्याकडे 2 महिने म्हणजे 60 दिवस 65 दिवस या दरम्यान तुमच्याकडे वेळ आहे 60 ते 65 दिवसाचा. मग 60 ते 65 दिवसामध्ये काय काय करणार सर आम्ही? तर हा प्रश्न पडला असेल, कारण की साहजिक आहे तुम्हाला माहिती नाही त्याचा काय कशा पद्धतीने पॅटर्न फॉलो करतात, सिलेबस काय कशा. तर प्रिय मित्रांनो लक्ष द्या, इथं SK फिटनेस श्याम सर हे स्पेशल अग्निवीरची बॅच घेतात, स्पेशल अग्निवीरची ग्राउंडची विथ. आता मी स्वतः याचं पेपरचं बॅच माझ्याकडे आजपर्यंत माझ्याकडे 4 ते 5 वर्षाचा अनुभव आहे अग्निवीरचा. मी स्पेशल अग्निवीरचे बॅचेस चालवलेले आहेत, विद्यार्थ्यांचे रिझल्ट पण चांगले आले आहेत. मग त्यासाठी मी स्पेशल अग्निवीरची बॅच चालू करणार आहे 60 दिवसांची. लक्ष द्या, ही प्रत्येकाला असं वाटत सर मार्केटिंग आहे. दादा गरज नाही, तुला जर गरज असेल तरच माझ्याकडे. मी टाइमपास वाला विद्यार्थी घेतच नाही. जर 60 दिवस प्रामाणिकपणे कमीत कमी माझं 4 ते 5 तासाचा शेड्यूल राहील, 4 ते 5 तासाचा शेड्यूल राहील, त्या 4 ते 5 तास मी मेहनत करून घेईल. 60 दिवसांची बॅच मी लवकरच चालू करणार आहे, अग्निवीर स्पेशल बॅच. म्हणजे अग्निवीर त्याला हिंदी मीडियम मध्ये सर्व सब्जेक्ट भेटेल. हिंदी मीडियम मध्ये मॅथ सायन्स सर्व हिंदी मीडियम मध्ये, कारण की अग्निवीरची एक्झाम आहे हिंदी इंग्लिश या 2 लँग्वेज तुम्ही चूज करू शकता. जास्त करून हिंदीवरतीच आहे. म्हणून जेणेकरून मी 60 दिवसाची बॅच चालू करणार आहे. मी नंबर दिलेला राहील, सरांचा नंबर दिलेला राहील, तुम्ही सरांशी कॉन्टॅक्ट करा. सर आम्हाला बॅच जॉईन करायची आहे, कशा पद्धतीने काय परीक्षा, कशा पद्धतीने फीज वगैरे असणार आहे हे सर्व तुम्ही कॉल करा प्रिय मित्रांनो. त्या कॉलवरती सांगितलं जाईल. आणि एवढं बी टेन्शन घेऊया, खूप जास्त फी नको पाहिजे. जी आमची फक्त कष्टाची मेहनतची तेवढी फी आम्ही घेणार, जास्त फी आम्हाला नकोही. पण आम्हाला असा विद्यार्थी पाहिजे की जेणेकरून प्रामाणिक असणारा विद्यार्थी. त्यातनं त्यात आपण सरांकडनं पण समजून घेऊ, सर तुम्ही अग्निवीरच्या कशा पद्धतीने प्रॅक्टिस करून घेणार आहेत? सर 2 टाइम प्रॅक्टिस करतो. यस, त्या 2 टाइम प्रॅक्टिस मध्ये 2 तासाचं सकाळचं शेड्यूल आणि सायंकाळचं 2 तासाचं शेड्यूल. म्हणजे तुम्ही जे आपल्याकडे तुम्ही अग्निवीरची बॅच बसवणार त्याचं 2 टाइम ग्राउंड घेणार? हो, 2 टाइम ग्राउंड घेणार. यस. सर आता बरेच विद्यार्थ्यांचा हाही प्रश्न राहणार आहे की बाहेरून विद्यार्थी येणार आहेत, तर हाही सोय करणार आहेत? हो सर, राहण्याची सोय पण आपण केली. यस बाहेरच्या मुलांना, आणि जेवणाची पण सोय केली. जेवणाची पण. यस. कारण की प्रिय मित्रांनो, जो कोणी बाहेरचा विद्यार्थी असेल आपल्या फॉलोअर्स मध्ये किंवा याच्यामध्ये, जर सर इथे यायचं असेल 2 महिने एकदम अभ्यास आणि अग्निवीरसाठी बनायचंच आहे काही करून, तर त्यासाठी तुम्हाला राहण्याची सोय पण इथे केली जाणार आहे. त्यात नाही त्यात तुमच्या सर्व गोष्टी, फक्त प्रामाणिक विद्यार्थी पाहिजे आम्हाला. सर या पद्धतीने अजून काही डाऊट असतील, सरांचा नंबर दिलेला आहे मी स्क्रीनवरती, तुम्हाला नंबर दिसणार आणि तुम्ही त्या नंबरवरती कॉल करा आणि कशा पद्धतीने अग्निवीरची फीज वगैरे समजून घ्या. सर कशा पद्धतीने स्ट्रक्चर असणार आहे ते तुम्हाला सर्व डिटेल. आणि अजून अग्निवीर बद्दल काही माहिती लागत असेल तर तुम्ही कमेंट करा. सर कमेंट करा, की तुमच्या कमेंट वाचून मी प्रिय मित्रांनो तुम्हाला त्याचा रिप्लाय देईल, की जेणेकरून पुढचा जो व्हिडिओ आहे तुमच्या कमेंटनुसार बनवेल, की माझ्या प्रिय मित्रांना कोणत्या गोष्टींची अडचण आहे त्या गोष्टी मी तो सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेन. मित्रांनो अजून काही असेल लक्ष द्या, ज्याला व्हिडिओ आवडला असेल तरच फॉलो करा, कारण की प्रत्येक व्हिडिओ मला बळजबरीचा सबस्क्रायबर नको, मला प्रामाणिक सबस्क्रायबर पाहिजे, की जेणेकरून मला त्याच्याशी लाईफ टाईम काम करायचं आहे. मला अल्प वेळासाठी किंवा कमी वेळेसाठी काम नाही करायचं आहे, यूट्यूबवरती लाईफ टाईम काम करायचं. त्यासाठी मी प्रामाणिक सबस्क्रायबर आणि जेवढी मेहनत माझ्या तर प्रामाणिकपणे होईल तेवढी करणार आहे मी. मित्रांनो अजून परत एकदा कमेंट करा, नक्की कमेंटचा रिप्लाय देईल. मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओ मित्रांनो. जय हिंद.